रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी सुख झाले ओ सजनी सुख भुलली नारी विकिता गोरस जामनारे विकिता गोरस जामनारे विकिता गोरस जामनारे कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस जामनारे विकिता गोरस जामनारे कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस जामनारे विकिता गोरस जामनारे विकिता गोरस जामनारे भोनी के नारी विकिता गोरस जामनारे विकिता गोरस जामनारे विकिता गोरस जामनारे देखला डोळा पैसानी तोचे वदन उच्चारे तोचे वदन उच्चारे तोचे वदन उच्चारे देखला डोळा पैसानी तोचे वदन उच्चारे तोचे वदन उच्चारे तोचे वदन उच्चारे आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कवतुके गोविंद कळा कवतुके गोविंद कळा कवतुके आपुल्याचा विसर भोळा कळा कवतुके देखला डोळा बैसाने तोचे वदन उच्चारे तोचे वदन उच्चारे तोचे वदन देखला डोळा बैसाने तोचे वदन उच्चारे वदन उच्चारे तोचे वदन उच्चारे कामने हासे जन नायकान तय ताई नायकान तय ताई नायकान तय एक कामने हासे जन नायकान तय ताई नायकान तय ताई नायकान तय ताई सामने तोचे वदन उच्चारे तोचे वदन उच्चारे तोचे
कोणी एकी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली ना कोणी एकी कोणी एकी भुलली नारी हाणारी कोणी एकी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी कोणी एकी भुलली ना कोणी एकी भुलली नारी कोणी एकी विकिता गोरचा मनारे विकिता गोरच घ्या मनारे विकिता गोराचा घामना रे विकिता गोरज घामना रे विकिता गोराचा घामना देखिला डोला देखिला डोला बैसला माने देखिला डोला बैसला माने देखिला विकिता गोरज घामने विकिता हे विकिता गोरज विकिता हे विकिता 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 गोरज घामने हरी देखला डोळा देखला डोळा बैसला माने विकिता डोळा बैसला तोच बदन बुचार तोच बदन बुचार तोच बदन बदन
विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उचारे आपुलियाचा विसर भोळा गोविंद काळा कवतुके देखला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उचारे तुका म्हणे हाशे जन नाही कान ते ठाई देखला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उचारे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा
अध्याय नमा पूर्णावे सांभवी आता हृदय आपुली सोफाळुन्या भले वरी बशी पावली श्रीगुरूंचे ते नमस्कारुनी आता नेमिला गणपती माऊली सारिजा आता गुरुराया दंडवत शरण शरणजी हनुमंता तुम्हालू रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज दावया सोबटा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकडींच्या गाथ्यातील काल्या प्रकरणातील चार चरणाचे ओळण आहे. महाराज या गवळीमधून त्या गवळणीची अवस्था प्रतिपादन करतात. म्हणजे ती उत्तम अशी अधिकाराची गवळण तिची अवस्था प्रतिपादन करतात. परमार्थामध्ये अवस्था महत्त्वाची गोष्ट असते आणि प्रपंचामध्ये अवस्था महत्त्वाची असते. सविस्तर बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात पर्याय म्हणजे असा, हिवरवाडी या ग्रामस्थांच्या प्रेरणेने सुंदर अगदी प्रेरणास्थान दाखवलं त्यांनी बरं का, श्रेष्ठांच्या कृपा आशीर्वाद आले. आणि महाराज म्हणतात राखाई बहुताचे अंतरे भाग्य येती तदनंतर. थोरा मोठा आशीर्वाद लागतो. त्या सर्व थोरा मोठ्याच्या आशीर्वादाने संत महंतांच्या गावकरी टाळकरी माळकरी यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण असणारे धन्यग्रस्त आश्रम कृष्णा महाराज त्यांच्या मार्गदर्शनाने महाराज म्हणतात वाट द्यावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकारागण. त्यांचं मार्गदर्शन आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि वर्ष 25वे. महाराज ज्या अर्थी रोपे मुक्त झाला शताब्दी निस्तीच होणार, पण तेव्हा आपण नसणार आणि लक्षामध्ये. पण इवलेश्वर रोप लाविले द्वारी त्याचा विलू गेला गणावरी असणारा कार्यक्रम असा चढत जाऊ असा गणेशांच्या आणि मारुतरायांच्या आत्मा भाऊतांच्या चरणी प्रार्थना करतो. हा कार्यक्रम असा प्रतिवर्षी वाढव जाऊ. विठ्ठल कोणताही कार्यक्रम म्हटलं खर्च असतोच बरे का, परंतु गणेश उत्सवाला मोठं गणपती लावतात, डीजे लावतात, एकाड्या तिकाड्या मंडळ बोलवतात बरे का. नेसता फोकाट करतो, बजाव 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 आणि नेसता खर्च मोका बरं का. उड्या मारून दंड दुखत येत, याला का बरगड्या दुखत येत आणि गुडघे कामातून जाते. तो आनंद आहे, पण तो आनंद कोणता? तमगुणी आनंद आहे. आणि हा आनंद सात्विक, सत्वात संजय येते ज्ञानम. हा सात्विक आनंद. सात्विक नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी प्रथमे हेडिंग आहे. ही सार्थकता आहे. त्या ठिकाणी बालक चालक मालक आहेत बरं का. तरुण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात म्हणजे ही तरुण कंपनी आहे. आणि या तरुण कंपनी पाणी जवळच्या वर जातं. असे बालक असतात, चालक असतात, त्यांना असा उत्सव निर्माण होतो. आपण सुद्धा टाळी उभा राहू, आपण कीर्तन करावं, आपण सुद्धा भजन शिकावं, यातून उत्सव निर्माण होतो. उत्सव म्हणून हा कार्यक्रम अगदी स्तुत्य आहे. म्हणून सर्व कलाकारांना, मार्गदर्शकांना आणि दात्यांना अभिवादन करतो. आणि आता जास्त काल्याचं कीर्तन अति लांबत नाही. त्यातमध्ये पुन्हा भागवत कथा आहे बरं का. सर्व शास्त्रांचा निचोड श्रीमद भागवत गीता. हत्ती के पाव मी सभ्य पाव. म्हणून फक्त हा ग्रंथ श्रवण केला याचा फायदा सत्वर विचार प्रल्हादी मला उद्धवलादला कृष्णाचा त्या माता माऊला ऐकतात. आणि म्हणून शुद्ध बीजापोटी फळी रसाळ मातृपुण्यन सुशीलता. अशाच कार्यक्रमामधून, कथेमधून, कीर्तनामधून, प्रवचनामधून सात्विक संतती जन्माला येते. म्हणून हा कार्यक्रम अगदी स्तुत्य आहे. बरेच आम्ही गणपती पाहतो बरं का. त्या गणपती पुढे कुणीच नसतं. शेवटच्याला खूपच असते आणि संध्याकाळी काही असते
मग पोथी लावते 32 अध्यायाची पोथी लावते. नाही, गणित चुकलं का? 32 चुकलं, माझा अभ्यास कमी. 52 अध्यायाची 52 अध्यायाची ती पोथी लावायची असते. परंतु त्या ठिकाणी भजन पूजन कीर्तन हा शुद्ध सत्वशुद्धी असा कार्यक्रम आहे. आणि आज एक काल्याचं कीर्तन त्याने माझ्याकडे बरं 2-3 महिन्यापूर्वी सांगितलं, म्हणे महाराज तुम्हाला ही सेवा करावं लागेल. बरं का, मी वागता म्हणून तुम्ही मला बोलू नाही, एक सेवाधारी आहे. आणि अव्याची दैवा जन्मभूमी सेवा ब्रह्म करे दिवा अशोचारी. हां काय? हां बरं, भारी भारी भारी. महाराज आता जास्त लांब येत नाही बरं काही. बरीच कंपनी आहे, बरीच. पाठ सांगू का आपलं? तुम्ही म्हणते आपलं काहीच काढ नाही महाराजांना. संस्थावनं ते गावकरी कंपनी मागल्या 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट. गाडो आले म्हणले महाराज शिक्षकाला पैसे मागितले त्यांनी, आम्हाला 100 रुपये 200 दिले त्यांनी पैसे. आणि नंतर मी शाळेमध्ये गेलो, म्हणले महाराज ते गावकडे आले ते आणि त्यांनी पैसे पोराने नेले, 5,000 नेले. म्हणले नेऊ द्या. म्हणलं कुठे आहेत? ते घालून नेले. त्यांना बोला माघारी. त्यांना बोलून आणलं माघारी, पैसे घेऊन जा म्हणलं. जर का कुणी पिऊन उड्या मारल्या ते 5 ते 10 घेईन, पैसे ठेवून जाईल. पैसे ठेवून गेले का पाहता माझ्याकडे? पैसे ठेवून गेले, घेऊन जा. पैसे अडचण नाही, पण तिथून पण त्यांचे तूप पेटले. मग आता ते सगळीच नाही. ते आता यात येणं असं केलं तसंच करतात. म्हणजे टाळकरी भजन पूजन करतात, विसर्जन करतात. काय झाली 10-15 तब्येत बराबर नाही. खरखर वातावरण. एक जवळजवळ म्हणजे वाटतं 13 दिवसाला कार्यक्रम, फक्त एकच कार्यक्रम केला. त्याची करायची इच्छा नाही, तासभर सेवा केली. पण आता करलो मी सेवा. गणपती म्हणजे महाराज देवतेची गणपती. बरे काय त्यांच्या अलंकार अंगावर आहेत ना, ते पूर्ण त्यांचे अलंकार आहेत. देवता गणपती म्हणजे विद्येची देवता आहे. आणि तिच्या पुढं असं तिरपतार्प करणं हे चांगली गोष्ट नाही. ती तो आशीर्वाद शाप देईल, पण तिची आरती करणं, तिचं भजन पूर्ण करणं, विधिवत केली तर निश्चित महाराज आपला आशीर्वाद भेटणार. आशीर्वाद म्हणजे आशीर्वादाचा मार्गदर्शनी हा मंडप आहे. अभंग बोलतो विठाला. महाराज उत्तम अशी आधी करायची गवळण. गवळण असो, गवळी असो. महाराज ब्रह्मचारी, ग्रस्ती, वानप्रस्थ, संन्यासी ही व्यवस्था आहे. पहिलं डोकं टाका, ही अवस्था आहे. आणि अवस्था संन्यास असू शकते, वानप्रस्थ असू शकते, ब्रह्मचार्यामध्ये ग्रस्तामध्ये असू शकते. आणि आहे झालेलेच आहेत. फक्त 4-5 संत जर बोर्ड सोडले ब्रह्मचारी, नाही सगळे ग्रस्तीत ना. नाथ महाराज, नामदेव महाराज हे ग्रस्ती माणसे सगळे. फक्त ज्ञानोबराया लक्षामध्ये नव्हते. स्वपन काका, मुक्ताबाई हे 4-5 बालकच काय आहेत हे ब्रह्मचारी इथे. सगळे संत असणारे संसारी. आणि मग संसार म्हणजे काय? तो का मन नाही निरसला देह तो रावे संसारी. देहाच्या निराशे पाऊजा ठाया जो मजशी काया नव्हे. मग देहाचा निराश केला, दे तादात्म्य सोड. आणि दे तादात्म्य सोडण्याकरता विचाराने सोड, असं करू नये सोड. विचाराने तैसे विचारता निरसले प्रपस सांडवले तत्वता तत्वले ज्ञानी अशी विचाराने सोड. विचाराने. आणि विचार म्हणजे परमार्थ. ते कशाने सोडलं? भजन पूजन असं भजनाने. कारण भजन असे महाराज सर्वात निहित साधन, जवळ साधन. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाती सांभाळ. तत्वज्ञानाने होत नाही, ते भजनाने होतं. गायनाचे होडी आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने त्या माता माऊल्या भजन करायच्या.
आणि ते असं घड्याळावर नव्हतं करीत घड्याळावर आपलं घड्याळ 11 वाजता सुरुवात झाली 11:15 वाजलीत महाराजाचा अभंग आला नाही अजून लक्षामध्ये परंतु त्यांचं भजन तसं नव्हतं लोक दाखवण्याकरता नव्हतं भजन त्यांचं महाराज मने गोविंदी ध्येय काम करू सारखं भजन सारखं भजन आणि सारखं भजन असल्यामुळं झालं काय महाराज आपलं स्वतःचं कर्म करून आले भागात ते करतो तुझे नाम उच्चारतो कोणतं कर्म असू द्या आपलं कर्म करायचं आणि त्या कर्मामध्येच भजन करायचं तशा त्या गोकुळच्या गवळणी दही तूप लोणी जवळच असणारी मथुरा पेठ आणि त्या कुठल्या होत्या गोकुळच्या खेड्यामधल्या होत्या आणि ह्या सगळ्या कुठे गेल्या मथुरेला गेल्या आणि मथुरेला गेल्यानंतर झालं काय महाराज ती दही घ्या म्हणाव दूध घ्या म्हणाव आणि मग ती म्हणायला लागली का अभंगाचं प्रथम चढ कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी हे कोणी की भुलली नारी हे कोणी की भुलली नारी कोणी की भुलली विकिता देखिला डोळा पैसल देखिला डोळा पैसल बऱ्याच गेलत्या कारण एक नव्हतं बाजारला गेली गवळणीचा थाट निघाला हाटा लागी गवळणीचा थाट मथुरे हाट लागी गवळणीचा थाट निघाला मथुरा हाट गोपगे बने मेरे तेरे बड़ी चला बड़ा गोपगे बने मेरे कृष्णा गौलनीता मथुरा लागी गौलनीता तादे गाला गौलनीता थाटे मथुरे हाट महाराज म्हणतात गवळणीचा थाट निघाला हाटा लागी हाटला बाजार ठेवून बरं का समूह गेला आणि त्यातील एक कोणी एक सगळ्याने मनुष्यानाम सहस्रेशु सगळे होते हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ आहे एखादा विरळ ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी तसे उत्तम अधिकाराची म्हणी कोणी एकी भुली नाही बोलणं फराण होते बोलणं ना विसरपण कारण बोलणं विसर पडणं म्हणजे आनंदाची गोष्ट देवा तासा करू उपकार देहाचा विसर पाडी माझा तरीच हा जू सुख पावे माझा बर्वे केशवराजा कोळो आले आपला विसर का पडत नाही तर महाराज तेवढी भक्ती नाही आपली भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची आपली भक्ती थोडी घड्याळ लावूनच देहाकडे बघून टाइमच बघून लोक काय म्हणतील हे काय म्हणतील असं वाजनात का असं वाजनात आणि वाजनातला पारमार्थ कधी सक्सेस होत नसतो तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा किती अभ्यास असेल
तर महाराज म्हणतात तो का म्हणे ज्ञान आणि पुढं काय दिमाकाची भणभण नुसती बड विचार कोई अहो विद्वानी खूप विद्वानी महाराज म्हणतात तोंड भरो विचारा अंत करणी विषयाचा थारा ना तोडे गाजर त्रिशुद्धी मी नाही 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 कारण शब्द आहे शब्द गुणकम आकाशम कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली तू का म्हणे करून दावी त्याचे पाय मायजून परमार्थ हे लेकुराच्या गोष्टी अणुतापेन शुद्धता त्याला अणुताप लागतो ही कला झाली बोलण्याची म्हणा विद्युतीची म्हणा ही बुद्धिमत्ता झाली पण परमार्थ म्हणलं असं विरक्ती लागते अणुताप लागतो तशी ती अणुतापाने नाहलेली मातामाऊली कोणी एकी भुलली नारी आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी अहो तिने दूध घ्या म्हणावं दही घ्या म्हणावं पण ती दुसरंच म्हणती गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गवत वाहत मथुरेची हे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गवत वाहत मथुरेची धुळीवरी धुळीवरी धुळी गवळणी साथे निघाली धुळी गवळणी साथे निघाली गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तवत वासती मथुरे का म्हणायच्या अंतरीचे धावे स्वभावे बाहेर पडिले वळिंद्रिया सकाळ भाव तो निराळा नाही तुझा वळण पडलं वळण आणि सर्वात गोष्ट वळणाची महत्वाची वळण कशाला म्हणतात हे असं राहण्याचं वळण नाही बरं त्याकडे वळण म्हणजे जास्त तसलं वळण का तसलं वळण नाही पडिले वळ इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही तुझा संस्था शाळा गुरुकुल हे कशा करता असतं जबाबदार मग त्यामुळे काय विचारलं महाराजांनी दंड विचारलं फक्त संस्कार करता संस्कार करता आणि संस्कार असेल ज्ञानेने हे ना पशुवीर नारायण संस्कार वळण असतं एखाद्या खानदानात वळण असतं आणि ही वळण मातृ आईचं असतं मातृदेव हो आईचं वळण पहिले पाणी हे जवळच्या वळण जात असतं म्हणून सर्वात त्या गुरुजीपेक्षा ही आईचं वळण श्रेष्ठ असतं बरं का अलीकड जी हा शब्द संपलाच पकवायचे बरं का पहिला माता मुले जी म्हणायची आजी मामाजी आता मामाईचं काय नाही जो मालक म्हणतो तीच ती मामा म्हणती काय म्हणते मला नाही माहिती काय म्हणते तो सासऱ्याला काय म्हणू लागत पप्पा
आता पप्पा म्हणजे ते जीवन झालं. फक्त कशा काळ संस्कार अभ्यास संस्कार आईचं काम असतं. आईचं काम लहानपणी आईने शिकवलं ती मुलगी आयुष्यभर तसं संस्कार. जरा रान धरू का बिघडून रान धरल्यावर होय ह्या मथाऱ्याकडले चुकत आहे हा ना. महाराज माता मला तुमची भेडाळणी करीत नाही. मी तुमचा मुलगा आहे लक्ष. भिक्षुकाची तो केवळ जन आहे लक्षामध्ये. मग त्या मुलं आता तिथून टाकले बसलो ग पुन्हा इदा पुरी आले पण फळ टाकायला पुढे. तुमचा भाव आहे. तुमच्या भावाला माझा साष्टांग दंडवत आहे. अगोदर टाकून ठेवा. तुम्ही पुढे टाकायचे आणि आम्ही चलत राहिनं एवढी आम्ही लायकीचे नाही. लक्षामध्ये फक्त तुम्ही आचार परमो धर्म ठेवा. हा तुम्ही माता माऊली आहेत ना तुम्ही फुलं अगोदर टाकून ठेवा रांगोळी काढून ठेवा काही अडचण नाही. तुमचा भाव आहे तुम्हाला निश्चित मिळणार. पण असं आपल्यासमोर टाकायचं आणि तिने असं मागं टाकायचं आणि पुढं टाकायचं आणि चालायचं हे शोभत नाही. महाराज लोकांना ते नाही बघा आपल्यासोबत नाही ते. कशाला तुम्ही आमची आई आहात आणि आई कोणी सेवा करून घेणे योग्य नाही. विठाला बोलतोच आता संस्काराबद्दल. आईचं वळण मुलीला असतं मुलीला बरोबर आहे. बाप तसा बेटा कोंबार तसा लोटाशा म्हणेत त्यामुळे अर्थ असतो. ताईचं काम आहे जे म्हणण्यात बोलण्यात पदर घेण्यात. आता पदरच नाही तर घ्यायचा काय बरोबर आहे ना. हे माझं असे आई मला माफ करा असे विडळे बोलतात तुम्हाला. मी तुमचा मुलगा आहे. मी फक्त सुधारण्याकरता बोलतो तुम्हाला. त्या मुलीने टी शर्ट जीन पॅन्ट घातल्यानंतर तिने पदर घ्यायचा कसा. त्या मुलीला पाजायचं कसं. की बाप जरी असला बापाला म्हणता येत नाही बाई तू ही पॅन्ट घालू नको म्हणून. आणि भाऊ जरी मोठा असला भावाला म्हणता येत नाही. मग कोण म्हणू शकते फक्त आईच म्हणू शकते. आणि ती जगत जगात आज जगात तेच चाललं होतं आणि जगात तेच चाललं होतं. जे काय बाई असं खात नाही असंच खाते अजून असं नाही करायचं कधी. त्या पश्चात काही असू द्या पण महाराज भारत देश सुसंस्कृत आहे. विकसित नसेल पण ऋषी मुनींचे काय आहे देश आहे. वैराग्याचा देश आहे. आणि नावच भारत भान ज्ञान. जड भरत राजा म्हणजे अवस्था. त्या जड भरत राजाच्या अवस्थेवरून ह्या भारताचं नाव पाडलंय. भागवतकार खरे खोटे कृष्ण महाराज जड भरत राजा होऊन कथा आहे ना कशामध्ये पडून राहिला. माता पडून राहिला तरी त्याचं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुखी ज्याचे नारायण. म्हणून माता माऊली हो तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही संस्कार मुलाला ठेवा. आणि काय काय म्हणते काय महाराज हो आणि ते संस्थान महाराज मला असंच बोलला. मग कसं बोलायचं सांगा तुम्हाला. कसं बोलायचं इथंच बोलणार खाली उतरले आपण बोलणार नाही. कारण सांगितलं ना आम्हाला कोणत्या पोराने बांगड्या भरल्या सांगा. हे बांगड्याच भरल्या हो. आणि काही पुरी बांगड्या भरीतच नाही. मग काय फरक आहे सांगावं तुम्ही. बऱ्याच पुरीच्या हातात बांगड्या असतात. तुम्ही तपास मी काल पाहू पण तुम्ही बघा त्यात का पुरुषार्थी. तुम्ही आई आहात तुम्हाला बांगडी भरावंच लागेल. कोण्या पोरांनी असं जम्पर घातलं व आणलं ते काय म्हणते त्याला ते काय म्हणते गौन घाततात ते नाही काय ते काय म्हणते खा खाली सांगा तुम्ही का माहीत नाही का तुम्हाला का ब्रह्मचारी तुम्ही वारकरी. कोण्या पोरांनी पातळ नेले सांगा बरं तुम्ही. प्रकार कोण्या पोरांनी घातलं. मग पोराची काय चूक आहे. आता म्हणजे सुधार करता बोललो बरं का. तुमचं कुचमन करत नाही तुम्हाला साष्टांग माझा दंडवत. तुम्ही आमची आई आहात. फक्त तुमचं काम आहे तुमचं काम मुलं वळण. जगात असं झाले जगात असं झाले असं जगाचं पाहायचं नसतं कधी. आपली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडा. आपण सुखी तर जग सुखी. आपण सुखी आहोत म्हणून जगाचं पाहायचं नाही. लोक जेवलेच नाही लोक जेवले असं म्हणलं काही कोणी पहिले खाऊन आले असतील असे. म्हणून महाराज
आईचं काम जास्त लांबीत नाही, फक्त संस्कार, आईचं काम संस्कार लावायचं. तसे त्या गवळा संस्कार झाले कशाचे? सारखं चिंतनाचे. म्हणून अंतरीचे धावे स्वभावे भारी पडले ओळींद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. याला कारण काय? अभंगाचं दुसरं देखिला डोळा बसला मनी, देखिला डोळा बसला मनी, देखिला डोळा बसला मनी, देखिला देखिला डोळा बैसला मनी. जी गोष्ट डोळ्याने पाहिली ती मनात बसत असते. म्हणून माणसाने चांगलं पाहावं, चांगलं खावं, चांगलं बोलावं. म्हणून बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करा विठ्ठल जे भावी. म्हणून त्यांनी परमात्माच पाहिला. पहिल्या वेळ लावी बैशेजी जोडून या, सावळा देखील आनंदाचा, तेने आनंदाचा पुराला. त्याला पाहिलं महाराज. आणि पाहिल्यानंतर महाराज काय त्यांची अवस्था झाली. खिंदी ओळण काय म्हणते हो, तिची अवस्था आज झाली. त्याला पाहिल्यानंतर मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट, मैं भूली घर जाने बाट. बेचन गोरच आहे हात, बेचन गोरच आहे हात, कानारे मन मोहनलाल, सबाई विचारू देखे गोपाळ. मैं भुली घर जाणे बाट. मी घराकडे जायची वाट विसरली. अगं आलती कशाला? गोरस बेचैन आहे. विषया करता आली. तिची अवस्था आज झाली. मला देखला डोळा बोलतो. कहा पगडारू देखे आने रा, देखे होणे गेरा. महाराज पाय ठोवा कुठं परमात्मा दिसतो तिला. आपल्या देवळा देव दिसत नाही. आणि ती म्हणती पाय ठोवा कुठं. महाराज कुठे पूर्व पश्चिमी आपली अवस्था. देखे जो होणे घेरा, तसं देखला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. महाराज म्हणतात अशी अवस्था झाली. कशी झाली? कशी झाली? अभंगाचं तिसरं चरण. आपुली विसर भोळा, आपुलियांचा 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 विसर भोळा. गोविंदा खळा देव तुके, गोविंदा खळा
आपुल्याचा विसरवळा. आणि सगळ्यात दुःख काय देतं? आपलं दुःख देतं माणसाला. मी माझ्याशी आठवण विसरले जायचं अंत करणं पार्था तू निरंतर संन्यास. महाराज, जगात दुःख ईश्वर सृष्टी सुखा दुःखाला कारण नाही, मनोमय सृष्टी सुखा दुःखाला कारण आहे. मनोमय कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण कारण बंद मोक्ष आपुल्याचा विसर बोळा. तुकोबारायांची एक बायको अन्न करता मी, त्यांना काय परिणाम काय? काय नाही. बाईली मिली मुक्त झाली, देव माया सोडली. बरे झाले देवा, निघाले दिवाळी. बया विस्कळी पिढा गेली. बोलण्याचा विषय नाही बरं काय, अनुभवाचा विषय. अनुभव बोलणं कितीतरी पट्टीने वेगळं असतं आणि चालणं कितीतरी पट्टीने विसंगत असतं. पण बोले तैसा चाली त्याची वंदावी पावली. तुकोबरायच्या आपुल्याचा विसर भोळा. आपलं दुःख देतं आणि आपलं म्हणण्यापेक्षा जवळचे दुःख देते. इथाली नाही बरं का, पुण्याकडे सांगतो. आपुल्याचा विसर भोळा, विसर पाडा. आपलं कुणीच नाही, सगळे आपले आहेत आणि आपलं कुणीच नाही. आणि आपलं म्हणजे चांगलं केलं की मी केलं आणि बिघडलं की लोकांनी बिघडलं. तसं नाही. कर्तृत्व मोद आणि फळस्वाद नसू नये. कर्तृत्व मोद मी केलं आणि फळस्वाद नको. आपुल्याचा विसर भोळा. गोविंद कळा कौतुकी म्हणजे गायनाचे उडी. गायनाचे उड्या बोलिया छंदे, गायनाचे उड्या बोलिया छंदे, गायनाचे उड्या बोलिया छंदे, गायनाचे उड्या बोलिया छंदे. गायनाचे उड्या बोलिया छंदे, गायनाचे उड्या बोलिया छंदे, गायनाचे उड्या बोलिया छंदे, उड्या बोलिया छंदे. आवडी आवडीने आनंदे गायनाचे उड्या बोलिया छंदे, गायनाचे उड्या बोलिया छंदे, गायनाचे उड्या बोलिया महाराज म्हणतात गायनाचे उडी आपुल्या छंदे, मनाचे आनंद आवडीने. महाराज, उड्या मारण्यामध्ये नाचण्यामध्ये अहंकार गलित होणे. अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. जे वजनात असते ते नाचत नसते, ते नुसतं हो द्या हो द्या हो द्या म्हणतात. इकडे सांगतो पुण्याकडे, आपल्याकडे काय माहिती आपल्याला. तसे नाही महाराज. आपुल्याचा विसर भोळा. गोविंद काळा कौतुके. मग उड्या मारतात काय, नाचतात काय. आणि महाराज, कुच्चाराचं श्रवण गुण दोषावरी मन असतं. पण तो गडी खुश असतो, त्याला काही कळतच नाही. मग अशी अवस्था झाली की परमार्थ परिपूर्ण तिला गेला समजून घ्यायचं. अजून काय तिची अवस्था अभंगाचं शेवटचं. हे तू कामने हासे जन, तू कामने हासे जन, हे तू कामने हासे जन, हे तू कामने हासे जन, हे तू कामने हासे जन,
का म्हणे हाशे जन, लोक हसतात. नाही कान तये ठाई. बरं का? ते हसले काय, निंदा केली काय, त्यांच्या काय तोंड हात लावता येत नाही. पण म्हणतात नाही कान तये ठे, आपल्या हातामध्ये. लक्ष देणं हेच, लक्ष न देणं हेच नाही कान तये ठाई. आणि महाराज महत्वाचा मेन पॉईंट बरं का. महाराज निंदी कोणी वंदी. बरं का. पूजा केली काय, निंदा केली काय, पण आपला थोडी स्तुती केली बरं वाटतं. काय महाराज कीर्तन, महाराज फोगला जाऊ. आणि कीर्तन नाही जरा बोरच झालं, एक उतरला चेहरा. निंदा मुटकी ऐकन कपाळ धरून ठाकी. पण महाराज ते परिपूर्ण अवस्थेला गेला महापुरुष. ऐको नायके निंदा स्तुती कानी, जैसा कावून मुनी योगीराज अवस्था. म्हणून परमार्थ जीवनामध्ये परिपूर्णता आहे, परिपूर्णता. म्हणून तो का म्हणे हा शेजन नाही कांते ठाई. जरी लोकांनी निंदा केली तर महाराज चांगलं म्हणे धन्य ऐसा परोपकारी जाणार का कवारी. कोणत्या निंदा काय फरक पडतो, करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. धन्य ऐसा परोपकारी जाणार का कवारी. महाराज निंदाकाचे घर असावाच महाराज, ते उपकार आहेत. आणि कोणीतरी विचार लागतो त्यावेळेस मग ठेप्याला येत नाही. घरामध्ये सुद्धा वडील असावेत, सासूबाई असावेत, म्हणून सुनबे ठेप्याला राहते. आणि बाप असलं पूर्व ठेप्याला राहते, विचारायला लागत. म्हणून नाही कान ते ठाई. परमार्थ जीवनामध्ये निंदा ऐकायची नाही, स्तुती ऐकायची नाही. आपली आपण करा सोडून आपल्या चिंतन का हित ते करावे देवाचे. आणि हे सांगणारे करा हरिभक्ती परलोकील कामा सोडील आमापासून. जरी आपण बाकी किती कमवलंय हे संग काही येणार, फक्त भजन पूजन दान धर्म सांगणार आहे. नाही काने ताई ठाई देखला डोळा बैसरामणी, तोची वदनी विचारी ठोपा. चरित्र ती उच्चारावी केले देवे गोकुळे. चरित्र केलं पण दोन अवस्थे म्हटले, रांगता गोधने राखीत आहे. अगदी थोडक्यात पाहायचं आहे, पण त्याच्या अगोदर एक सांगून जातो. हा कार्यक्रम केला ना एकदम सुंदर केला, एकदम हा. नाही तर काय काय असे आणतात का नाही सांगायचं शेवटलं तर असं गाडगान धरते ते सांगतात हा ना महाराज. आणि त्याला काही विधी असतो, काही आनंद असतो. त्याला दर्शन पुण्यपुरुष
आता माणसाला होता आनंद वाटतो तद्वत यांची हांडी पाथरी मला आनंद झाला ना दही अंड्यावर आनंद आहे महाराज आणि उत्सवाची गोष्ट असते महाराज जसं लग्नामध्ये मुंड भारी असावा जेवण चांगला असावा आणि सप्त्यात कम नसावा मग बरोबर सांगू दे का महाराज हे सुद्धा प्रसाद आहे सर्व दुःखानाम आनंदाने केलं पाहिजे जोसात केलं पाहिजे प्रफुल्लितपणाने केलं पाहिजे आणि इथं सगळी तरुण कंपनीचे त्याच्यामुळे मग ठरवलं असतं काय करायचं आणा ते गाड गुतरणीचं म्हणजे बांधा द्या द्या पण तरुण कंपनी फक्त तरुणाच्या मनामध्ये यावा ते काही करू शकतात महाराज अवस्थे दोन अवस्थे रांगतानी काय चरित्र केलं? रांगत रंगणे चोरी तलोने धावणे धरती गोळणे देती कराने चोदे साजने नवनीत भक्तुनी कमाल केलं नवल केलं साजने कृष्ण आळवा भरतने मागे जावा कृष्ण आळवा भरतने मागे जावा कृष्ण आळवा कृष्ण आळवा भरतने मागे जावा कृष्ण आळवा भरतने मागे जावा आता कोकणातलं सांगायचं नाही काय सांगायचं नाही कृष्ण महाराजांनी भागवत कथेमध्ये ते सगळं सांगून टाकलं असं समजून घ्या आणि सांगितलं अहो सांगायचं म्हणलं ते काय होईल ते पिष्टपेक्षा न्याय होईल ना दौड आणलं पण तेच बसला महाराज दळीत असं होईल ना पण ते कीर्तन काल्याचं म्हणल्यावर ते सांगावं लागत तिथं दुसरं काही सांगता येत नसतं लक्ष म्हणून जगाचा चालक मालक असणारा परमात्मा रांगला महाराज नवल केवळे केवळे न कळे काणोबाचे कोडे जगाचा अधिष्ठान जेणे विश्व निर्मिले ज्या सकळ महिमंडळ झाले तो जगाचा पितामह जगतो माता धाता पितामह तो रांगायला लागला महाराज आणि हेच नवले नवल केवळे केवळे न कळे काणोबाचे कोडे परमात्मा रांगला आणि रांगत रांगत एकदम मैयाच्या नजरा आड गेला आणि ते एकदम रस्ता का माझा काना पाहिला का माझा लाला पाहिला का कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा गे सांगा गे सांगा गे सांगा गे हे माता कृष्ण देखिला फुल अंगणे रांगत आले मुल होत सार मी तुला कैसी भूल पडली कैसी भूल पडली कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा गे गायक कंपनी तुम्ही असं म्हणू नये का त्यांचाच महाराज आणि त्यांचाच गायक आणि त्यांचंच चला असं होऊ नये कधी तुमचं चालतं मला सगळ्याचं तसं काही नाही फक्त टक्कर होऊ देऊ नका ठेपे ठेपे नाही घ्या मला चालते प्रमाणे काय अडचण नाही विठाला महाराज नजरे आड गेला महाराज आणि वयाच्या 60 झालेला त्यांना मुलगा जिचे पिढे बाळ प्राण तिचा व्याकुळ नजराआड झाल्यामुळे ती हिला विचारती तिला माझा कणा पाहिला का माझा लाला पाहिला का दुसरी म्हणजे अगं 60 वर्षी एक झालं तुला एक सांभाळणं होईना काय करीत होतीस
घरी सारीत होती चुल कशी भूल पडी. प्रपंचामध्ये मला विसर पडतो विसर महाराज. प्रपंच असा मोहक आहे. एका अधिकारात दोन गोष्टी बसत नसतात. जसं एका महिन्यात दोन तल बसत नसतात तसं प्रपंचाकडे लक्ष गेलं की परमार्थ दुरावलाच आणि परमार्थात लक्ष गेलं की प्रपंच दुरावलाच. पण आपण काय प्रपंच करण्याकरता आलो नाहीत का आलो बाबा? हां कसं करता आलो आपण सांगा बरं. हां थांबा थांबा बाबाला विचारतो. आमचे पटकेवले माणसं आहेत ते तुम्हाला विचारून जमायचं हो बाबा. आपण कशाला आलो प्रपंच करायला आलो कशाला सांगा बरं. आता किती महाराज लोक वाढले तुम्ही. भाऊबाबावर पाहिले तुम्ही. भाऊ पाहिले बाबा पाहिले महादेव बाबाला लिने बाबा पाहिले आणि आम्ही निमित्त आलो. महाराज आपण प्रपंच करण्याकरता आलो नाही. येणे शरीरे शर येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे जन्मानी मरण संपण्याकरता ह्या देहाला आलो. प्रपंच करता आलो नाही. आलोच म्हणून करायचं पण त्याच्याकरता आलो नाही. प्रपंच म्हणजे काय? पोरं आपल्यापेक्षा ते रानात फिरतात ना का त्याला काय म्हणते तो तिले नासधूस करतात त्याला डास नाही होते आणि काय घेऊन म्हटले पोरायचं. कावळे चिमणे ते सुद्धा घरचे बांधते त्यांचं ते घरच आहे. घुशी खाली घरं काढतात त्यांचे बंगलेच आहेत ते. आपला वर असतो 4 बंगली त्यांच्या खाली 5 मजली खाली असतो त्यांचा. काय घेऊन बसले हे प्रपंच वासर चित्र तुझे पायी हे पायी मुरो चित्र तुझे पायी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. मुरो म्हणजे असं त्यात घरात घालायचं ना. मुरो म्हणजे स्थिर होणं मुरलं. ओसरो म्हणजे मनात येणं सगळं मनावलंबून. जे तर संसार चित्र मोठे तो मोरोपट फाटे सर्व प्रतिभाने कारण बंद मोक्ष. फक्त काय प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो आणि परमार्था मेन पॉइंट चित्त मिळे तो सबकुच मिळे. जवळ हे चित्त काही मांडले शे प्रेत सगळा अभ्यास चित्तावर आहे. आणि परमात्मा एवढा चतुर आहे त्यानेच काय केलं त्या चित्ताचं. हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हो हो माझे हरिले हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. वित्ताचा भार असतो. वित्त नाम शरीर. माझ्याजवळ कोण ताकदबाजी माझ्याजवळ कोण गोरा पाणी माझ्यासाठी कोणा श्रीमंती कोणाचं घर आहे कोणाची गाडी कोणाची घोडी निसता गाडी हे वित्तच झालं सगळं. एवढी जमीन कोणाची. अरे बाबा जमिनीचा अहंकार घेऊ नको. ती अशी राहणारी सगळी माझी माझी सगळी दिल्या गेली. तू बोलून तर परमात्मा त्यांच्या घरी जायचा आणि घरी जाऊन काय करायचं हो
माल खायचा माल दही खायचा तूप खायचा दूध खायचा एक उत्तम आधी करायची गवळण तिच्या घरी गेले परमात्मा दही खाल्लं तूप खाल्लं लोणी खाल्लं आणि सगळा माल खाऊन ती असतर दुधाने काय केली अशी घातली पालथी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गौरणी पाहती गौरणी पालती दुधा तवती पालती दुधाने मनती नंदाची पोरे आज घरी गेली घरे तवरावती दुधारी तवती दुधारी मनती नंदाची पाहती गवळणी तवती पालथी दुधानी पालथी नाम त्यात काही ठेवलं नाही तो का म्हणे हरिण काही गोरो नाही दिवरी प्रार्थ क्रियामान फक्त संचित नाही जाण परमात्म्याने सगळं संपू टाकलं जी हरिदेवला म्हणे दिले संसाराशी पाणी पालथी दुधानी त्यात काय राहिले मनती नंदाच्या पोरे आज चोरी केली खरी त्या विननाशी नव्हे दुसरी आयशी त्याच्याशिवाय दुसरी कुणी नाहीच असा निश्चय झाला आणि महाराज त्या सगळ्या मिळून कवळ घराने घेऊन आल्या आणि काय घरात सांगायला लागले अवघ्या मिळाली गवळणी मेल्या हे अवघ्या मिळाली गवळणी हे पायाचा हे तायो आमाची आवरेना हे गे बाई आमाची माहेना हे सोने ये सोने मान गुनाना ये सोने यशोदे बाळ तू जाताना कोठवरून सुशी धिंगाण काय केलं का त्याने काय केलं काय केलं तिसरी आली धावोनी यानग बाई काय केली करणे धावो करणे हे पतीची दाढी माझी वेणे दोन्हीचे गाठ मारोने पतीची दाढी माझी वेणे दोन्हीचे गाठ मारो हे गाठ बाई कोणाची तुटे बाई कोणाची तुटेरा यशोदे बाळा तुझा कुठं बरा तुम्ही गाना यशोदे बाळा तुझा गाना कुठं बरे तुम्ही गाना यशोदे बाळा तुझा गाना कुठं बरे तुम्ही गाना दुसरी का तिसरी तिसरी आली धावून येणे ग बाई केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधून ती म्हणली माझं प्रभू काठ बांधे कशाला मग काय म्हणली बांधे कशाला का बांधली तर ती म्हणली ती ये माझ्या घरी तू टाकते बांधून आणि जसं कर्मच भरावं लागत मग आणि ती म्हणली की त्याला कळलं आणि कळल्यानंतर मग ते सोडतोय महाराज परमात्मा
रात्री त्याला गेले आणि तिची येणी आणि याची दाढीची गाठ मार आणि गाठ मारल्या गडी असा भैराला पटांगणामध्ये पडो मला सोंग येणारे म्हणलं काय सोंग म्हणले नवर रे आम्ही लय पाहिली बाई नवर नवरी काय सांगतो म्हणले अरे म्हणले हे असे नाहीत म्हणले म्हणलं कसे आहेत नवरदेव म्हणले माग आणि नवरी पुढं आणि नवरदेव म्हणले 3.5 फुटाचा नवरी 6.5 फुटाची मग असं म्हणे जरा वेगळे वाटलं गड्याला वेगळे हजर ना सगळे एकदम तारा पुढे सगळे हजर म्हणजे परवा सोंग येणारे म्हणले परवा सोंग येणारे पोहरला काय पोहरत न माकडं चौकात उभाच ना सोंग काय येईना 12:30 वाजून गेले तरी सोंग येईना पोरं म्हणजे काय झालं ती उठली न काय गण उठल्याबरोबर झटका बाटला का याच्या दाढीला असं म्हातारं क्या कळलं का नाही का चिडलं म्हणला काय म्हणला म्हातारं काय म्हणलं बरोबर मोठ्या मारत म्हातारं काय म्हणलं तिला म्हातारं काय म्हणलं एवढंच म्हणलं फक्त मातानी धांगणी मदन करीती मदन करीती हे माताली धांगणी मदन करती वळावळी ती वळावळी म्हाताऱ्याच्या दाढीला झटका बाटला म्हातारं चिडलं काय म्हणला धांगड म्हणला खाऊन मातली म्हणला मला वडावडी करते म्हणलं माझ्या हिसकावर दाढीला अहो ती म्हणती मी कशाला मारू हा नातरून झालीत पतरून झालीत माझी कशाला विणी वाढता बरं का ह्यो म्हणला दाढी वडीन ती म्हणली माझी विणी कशाला वाढता 2च शब्दात ती म्हणली मी वळली नाही हा म्हणला मी वळली नाही मी बांधली नाही लगेच तंटा मिटला त्यांना कोर्टात जायची पाळी आली नाही ती म्हणता आम्हाला काहीच म्हणली नाही तर सांगतो तुम्हाला फक्त विचार महत्वाचे होते तिसरा आला एक येतो टेंबा घेऊन आणि एक येतो काडी घेऊन लांबलं मग तुम्ही लई चांगली तुम्ही चांगले म्हणले ते खराब झाले मग तू लई चांगलीस तू चांगली म्हणले की ती फुगलीच त्याचा दुसरा कारण झालाच महाराज चुका याच्या हाताने टाळी वाजत नसते पती असू पत्नी असू बरे का मतभेद होत असतात तुझं माझं होत असतं पण लोकांकडे रस्त्यावर आणायचं नसतं एकदा बुनसे गई तर हौस आलेली नाही एकदा का कुलवान शिलवानपणा निघून गेला की आयुष्यभर खाली बघावं लागत मावशी इकडे सगळं पुण्याकडे सांगतो बरं का तुम्ही म्हणते ना आमचंच काढलं का तुमचं नाही सगळं पुण्याकडे जर मालकाने ह्यानं रागवाय तर बापाकडे जे गेली तर उद्या सून म्हणते माहितीच कशी नांदलीस म्हणून पळून जात होतीस एकदाच गेली तरी बिघडणार म्हणून बापाने दिलंय त्या ठिकाणी मरणे मग ती कसा असू पेदाडा असो खादाडा असो मारणारा असो याला रुसायचं बापाला भाव रुसायचं नाही नलगे रुसवा आणि का आपल्या संचिता वाचून या पण काही काय म्हणतात ते सांगायचं का विने करी त्या म्हणतात माझ्या पादरात पड असलं माझ्या दरिद्र पादरात पड दरिद्र पादरात पड नाही तू आवताचा घरात शिरली इतरांना मग सगळं पुण्याकडं हो ना कारण श्री लक्ष्मी असते ती घरात शिरली उत्कर्ष झालाच पाहिजे होतो बरे का मावशी जरी बी गरीब असू द्या श्रीमंत गरीब काही तूप पेत नाही पाणीच पितो लय श्रीमंत झाला पैसे जाळीत नाहीत लाकडातच जाळतीत म्हणा जैशी स्थिती आहे तशा पर्याय कौतुक पाहिजे संचिताचे म्हणून मालकीने कधी मालका टाकून बोलायचं नाही आणि मालकाने कधी पैसे टाकून बोलायचं नाही जसं आपल्या बहिणीला जर कोणी टाकून बोललं तर आपला राग येतो ही कोणी ते बहीण असेल ना म्हणून कधीच मातृशक्तीला कधीच कुचंबना करायची नाही कधीच बोलायचं नाही लक्षामध्ये आणि श्री प्रसन्न लक्ष्मी प्रसन्न तर घर प्रसन्न विठ्ठल ए
धक्का मारला आणि ती म्हणली, तो म्हणला मी नाही बांधली, तो म्हणला मी नाही गाठ मारली, आणि लगेच विचारामध्ये आली. आणि मग काय करायची, सुटा ना ती. अहो साध्या बामणाने मारली सुटत नाही तिथं ब्रह्मदेव. मग काय करायचं म्हणजे जा म्हणले ती इळी घेऊन ये. आणि इळी घेऊन येताना महाराज ती इळी आणा दोघं गेले. एकाला जायचं पाहिजे, दोघं जण इळी आणायला गेले. इळी घेऊन आली. तिने अहो मी सौभाग्यवती आहे, माझे केस कापू नका. आणि जी सौभाग्यवती असते तिने केस कापायचे नसतात. सगळं पुण्याकडं, आपल्याकडे मावशी असलं, ते आपल्याकडे तसं नाहीच. पहिले ती कोकाईंची आई यायची, आई बट सुद्धा मातामाऊली कापू द्या, लहानपणी गोष्ट त्यात येत बी तो कोकाईच्या कोणी केस देत नसल्यामुळं त्या अगोदर कापते तिकडे कसं येते ती मग, बरोबर आहे. पण अलीकडच्या सरसकट मातामाऊल्या केस कापतात. पण महाराज ही चांगली संस्कृत ती विकृती आहे, भाषा काय विकृती आहे, विकृती. पण मातामाऊली कधी केस कापायचे नसतात, विधवा झाल्यानंतर कापायचे असतात. म्हणून महाराज कापू नका म्हणून. आणि मग तुमची कापा म्हणजे नैनम चिंतती शास्त्राने नंदती पापा, जळा नाही तुटा नाही. आणि विचार संपला, पार सूर्या उगून वर आला. आणि म्हणले आता चला म्हणली जेनी, मग तू काय म्हणली होती का त्याला? हा म्हणली होती, या घरी टाकतो बांधून, तोच कारभार चल म्हणते त्याच्याकडून. निघाले बाहेर. शेजारी म्हणले लवकर उठले, उठलं कसे नाही म्हणले. आणि महाराज कडे उघाडी बाहेर आले. बास पोरं आडायला लागले, यादवा तादवा म्हणायला लागली, सिमक्यासारखं म्हणायला लागली. आणि महाराज मग ते अपमान झाली. आणि तो कोण मैया मैया बाहेर ये बाहेर ये, ती आली. ती कन्याला घेऊन आली काकामध्ये. ती म्हणली कन्याने बांधलं. ती म्हणजे कशा खोटं बोलतीस का, पोरगं माझ्याजवळ झोपलेले. महाराज त्या सांगायला आलं का कानाबाई तुझी तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांग किती महिपत्र सिंधू वाटे. मग त्या थकल्या आणि परमाच्या लक्षामध्ये आलं की आपली लीला मात्र दाखलीच पाहिजे. म्हणून मैया सकाळी उठली आणि घोसळण घातलं. घोसळण म्हणजे भांडण नाही बरं का, घोसळण म्हणजे दही मंत्र, घोसळण शब्द आहे तो घोसळण. आणि ती घोसळण घालायला लागली, मंथन करायला लागली. तितक्यात कान्या रांगत रांगत आला आणि कान्याने रवी पकडली. आई मला स्तनपान दे. बाळ हट्ट असतो. महाराज तिने ती सोडलं, दोर सोडला, मांडीवर घेतलं, पदर टाकला, पाजा सुरुवात केली. कान्या प्यायला लागला की तिकडं ते दूध उतू गेलं, काळ्या कपडे दूध उतू गेलं. त्या दुधाला वाटलं जर कान्या आपल्या पेत नसतील तर जगून करायचे काय. असे बरेच मनासारखं नाही झालं की औषध पेतेत, फाश्या घेत इथाने सगळे पुण्याकडे. त्या रागाला का रागात तिला जीव तिच्या लक्षामध्ये आलं की दूध उतू गेलं. माता माऊल्याचं इंद्रिय तीक्ष्ण आहे, तिला वास आला की दूध उतू गेलं. झटकीने त्याला खाली ठेवलं, पाठदिशी माघारी गेली. आणि तो उतारलं. त्याला राग आला की माझ्यापेक्षा आईचं प्रेम दुधावर आहे, शाईवर आहे. कारण साई जावाई शेण आवडत असतं, पण ती वेळ नाही आपल्याला. बस तर राग आला. रागात माणूस आला काही करता येत नाही, काय कधी सांगता येत नाही. बऱ्याच पोहरायला प्यायला आईने पैसे नाही दिले. भांडी फोड, टी व्ही फोड, कपाट फोड, इथाले नाही, हे पुण्याकडे सांगतो असले. राग आला का गाड्या जे घेतले रविकानी सगळे माठं फोडले. दही दूध तूप सगळं एकच झालं. ती पाठीमागं गेली, चुकून आली आली अशी दुसऱ्या चौकात इतकीच गेली म्हातारी. तुला वाटलं मी जर इतकी खाली दुधात दह्यात गेले तर माझं कानाचं काय झालं असं. म्हणून लाला लाला कन्या कन्या अशी आडायला लागली. आडायला लागली की शो काय म्हणा, ती रडायला लागली. काय झालं काय झालं, माझा लाला घरात गाडला काय, मेला काय. तू असा खांबाच्या अनुभव होता. ए मला आई इकडे म्हणलं मी. ते लक्षामध्ये आलं की येणीच कारभार केला. शी म्हातारी धावली का त्याच्या मागं, ते पुढं म्हातारी मागं. मग सगळ्या गावातल्या गल्लीतल्या माता मावल्या म्हणल्या त्या गोष्टी, का गं मया काय झालं, मया काय झालं. अगं तुम्ही मला सांगायचात,
पण हे मला पटलं नाही म्हणे. येणीच खोड्या केल्या, येणीच खोड्या केल्या. आणि महाराज म्हातारीच्या वेणी सुटली, फुलाचा हार पडला, पदर पडला, म्हातारी घामाघूम झाली. आणि देवावर म्हटलं आता म्हातारीले ताण्याचा अर्थ नाही. परमात्म्याने काय केलं, पकडलं, घेऊन आले. घेऊन आल्यानंतर महाराज झालं काय, पुरी दावे आणले, सगळे दावे आणले, तरी परमात्मा बांधला जाईना. का बांधला जाईना? अधिष्ठान बांधलं जात नसतं, अधिष्ठाला बांधता येतं. जगात अधिष्ठान त्याला कसं बांधता येईल? बांधता येईल. मग ते विचार का गं मैया, याचं कंबर तर एवढं आहे आणि बांधला का जाईना, असा विचार करायला लागला. आणि विचार केला तसे विचारता निरसली. प्रपंच सांडवर परम लक्षामध्ये आलं की सगुण भावातून निर्गुण भावात चालल्यात, ते प्रेम राहणार नाही. मग परमात्म्याने काय केलं, बांध दिल्या तू आपण गोपाला. बांधून घेतलं आणि माझ्या घरकामाला लागल्या बरोबर महाराज झालं काय, या कान्याने पूर्व असणारे जेवीचे झाड होते ना, त्या दुईच्या मधून शिरला आणि झटका दिला की लगेच झाडं पडले. आवाज झाला, कडकडात असा आवाज झाला. सगळा गाव जमा झाला. काय झालं मैया बाहेर आली. तर लाला त्या झाडाखाली पडला, घेतलं, कानला घेतलं, माती ओढून टाकली, आलापाला घेतला. ते लक्षामध्ये आलं, हे जर झाडाच्या खाली गेला असतं तर मी त्याचं काय पाहिलं असतं आणि मालकाने मला माझं काय केलं असतं. तोपर्यंत बातमी मालकाकडे हजर. बाबा मैयानी काय केलं, ते आवाज ऐकला का? म्हणले हो. म्हणले त्या आपल्या दारातले झाडं पडेत. म्हणजे कसे काय? मैयाने काय केलं म्हणले, त्या कण्याला बांधलं, त्या उकळाला, उकळमध्ये गेलं आणि दुईच्या मधून कण्याने ओढलं, ते पडलं. मात्र आधीच गरम, अगोदर त्याने हवा भरली, कामून तू माथारा गरम आला. मला पोरला का बांधलंस? ते सांगितलं. म्हणजे नासाडी केली, दह्याची, दुधाची, तुपाची. तू म्हणला पोरग माझं, दही दूध माझं, तो ह्या काय बापाचं गेलं नाही. आणि बापाचं काढा माथेला राग येतो, बाया मासला राग येतो. म्हणजे ह्यामुळे मला एवढं बोलणं भेटले, तू आता इथे राहायचं नाही, तू आता सण राहणार नाही. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल या, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात या. चाले गोपाल रानात या, चाले गोपाल रानात या. तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाल रानात या. परमात्म्याचा आदेश, सर्व गोपाळ गाई घेऊन रानामध्ये गेले आणि सगळे असे डोंगराला गाई चरायला लागल्या. आणि चरायला लागल्यानंतर महाराज वातावरण पाहिलं आणि नवर रक्त असतं, कुंकुमी असते, तर खेळ मांडले. तर हे अबक दुबक तिबक पार त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पार त्रिगुण खेळ मांडू. हे अबक दुबक तिबक पार त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पार त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी तांडू पोर, खेळ विटी तांडू, खेळ विटी तांडू पोर, खेळ विटी तांडू. अबक दुबक अबक दुबक तिबक पार त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पार त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पार त्रिगुण खेळ मांडू, अबक दुबक तिबक पार त्रिगुण खेळ मांडू. खेळू लागलो सुरमणी माझी घोंगडी हरपली, हा खेळू लागलो सुरमणी माझी घोंगडी हरपली.
एकाच फारिंग 2-3 कार्यक्रम बरं का ना प्रत्यवर्तन आपला चान्स भेटला पाहिजे आणि मला असं वाटतं की सगळं नाराज नको कोणी आपल्याला दिले ना महाराज पहिल्या महाराजांनी प्रमाण दिलं तर काय आबकत दुबकत तिबक पोरात त्रिगुण खेळ म्हणून बरं का आबक दुबक तिबक म्हणतात याचा असा अर्थ आहे सत्वगुण रजगुण तमगुण आणि त्रिगुण आसार आहे आणि निर्गुण सार आहे खेळायचं पद्मपत्र मीमांसा दैव किंचित करून करायचं पण मी केलं म्हणायचं ना आणि केल्या महाराज खेळायचं पण कसं खेळायचं ते हानम्यासारखं खेळायचं खेळ्या माझी हानम्या शाना न पडे काम व्यसनी रे कामच नाही ते क्रोध कायचा ते ते कैचे भांडण रे राम्या गड्याची आवडी मोठी म्हणून नेमके पेने रे ऐक खेळ्या तुझं सांगितले आयसे जाणून खेळी खेळ कसं नाही खरं नाही म्हणून काहीच अडचण परमार्थ दुग देत नाही पद्मपत्र सगळं करायचं आणि पोरग बराबरीला आलं की पोराच्या ताब्यात चावी द्यायची आणि म्हातारीने सरळ पंढरपूर निघायचं आधी दसऱ्याचा एकच केस झाला पांढरा इकडं लग रामाचा अभिषेक आणि हे दसऱ्यात महाराज त्या काय होते त्या पांढऱ्याचे काळे करते काळ्याचे खरे भांडे होते तरी तसं सोडित नाही हो काय सोडलं पाहिजे बघा तुमचं तुम्ही कव्हर करायचे बरं आपण किती वढातान केली आणि आपली वढातान त्यांची धुसफूस आपल्या पाठीमागं चोराच्या ताब्यात धरण सांभाळ काय पुण्या का तिकडं पण काही म्हाताऱ्या माणसं सोडतच नाही हे ते पुण्यात सांगतो आपल्याकडं नाही देऊन टाकायचं काय घरासून आली त्याची घराची मालकी झाली कशाला झटके मारते कुलपाला आणि चाय बिला बस मी खेळ्यातून सांगायचं खेळ्यातून आणि तुम्ही काय प्रमाण दिलं भावरा खेळू लागलो सुरकवडी खेळू लागो सुरकवडी माझी घोंगडी हरपली घोंगडी नामशी हरपली बरं का कवडीची मध्ये खेळत काय अडचण नाही आता कधी सुरफाट्या खेळते रेग वडते आणि कबड्डी खेळते गुडघे फुटते ढोपरं फुटते तरी गडी सोडित नाही ते कवडी किंमत आहे पण त्यात रोष असतो एक आनंद असतो तसं खेळायचं सर्व माझी घोंगडी हरपली म्हणजे याचा विसर पडला आणि सर्वात परमार्थ याचे विसर करताय तुम्ही काय म्हणले पुढं खेळू लागलो हमामा पोरा हामामा पोरा हामामारी घुंबरी बाजी हमाना होतो तो असे मर्दनी खेळ खेळ पाहिजे काही खेळत काय 3 लाकडं ते महाराज सांगितलं गुरु महाराज 1000 माकडं खेळा असा मर्दनी खेळ खेळा या टिकल्याचा आणि ते असा आणि ते खेळ करणं पांडवाचं काय झालं खेळामध्ये हे खेळ चांगला नाही मर्दनी खेळ खेळा आणि पुढं तुम्ही काय म्हणले खेळे भवरा खेळे भावरा राधिकेचा नवरा हा खेळेवर का भावरा असा फिरतो सर्वांना फिरतो यंत्रारूढ आणि माया परमात्मा सर्वांना फिरवतो महाराज सगळं करायचं फक्त कसं करायचं सत्यवादी करती संसार चक्र आलिप्त कमळ जळी देशी खेळायचं आणि महाराज खांदी भार पोटी काय खेळायचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडवा प्रताप परमात्म्याने खेळल्यानंतर भूक लागते आणि भूक लागली परमात्म्याने सर्व गोपाळाशी जमा केले अधिकाराप्रमाणे जवळ केले जे भाव ज्याच्या गाठी लाभ त्याशी उठा उठे श्रद्धावान लभते ज्ञानम त्यांना जवळ केलं आणि जे तत्व येते त्यांना बाजूला बाहेर केलं दूर ठेवलं आणि भानुदास गीतीदास प्रसाद देतो पंढरीनाथ परमात्म्याने तो काला कुठं केला यमुनेच्या टाळी झाली वा टाळी झाली एक टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा राजा गोपाळाची नायवाटी माझा राजा गोपाळाची नायवाटी चंद्रभागे वाळवंटी माझा राजा गोपाळाची नायवाटी हे महाराज गोपाळ महाराज म्हणतात माझा ज्ञानराज गोपाळाशी लाही वाटी
बीज जाळून केली नाही तुका म्हणे आम्हा जन्म नाही. किती लह्या पेरू त्यात का त्यात वासना नाही पेय नाही. तसं निर्वासना रे जीवन होणं तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम एक. दुसरा अर्थ लही लही एक. आणि दुसरं काय आहे धई आहे. धई नाम प्रेम आहे. प्रेम म्हणून जीवनामध्ये लही आणि दही एक ठिकाणी केलं की प्रेम उत्पन्न होतं. प्रेम प्रेम देवाचे देणे देव भाव जाय देणे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ लावला नवीन जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळवली मांदी वैष्णवांची म्हणून त्यांची एकदा भजन. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज चालमान चुकूनला हां नाही ना. महाराज त्या परमात्म्याने 3 प्रकारचा काला वाटला आहे. जीवशोजाकी काला वाटला, धेबाचा काला वाटला आणि हरिनामाचा खिचडी काला प्रेमीला साधीने ते काला वाटला. एकदा त्यांचं भजन झालं भजन झाली शिवा हनुमंतरायांच्या चरणी गणरायांच्या चरणी नगरनारायणच्या चरणी भाऊबाबांच्या चरणी नियमांच्या चरणी ज्ञात आज्ञा संत महंतांच्या चरणी समर्पित करतो. करवेली तेशी केली कडकड वाकोडी कनीट देव जाणे हा ठिकाणी शिवला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय चला विनय करी चला जय जय विठ्ठल जय जय सिंगिला मविले पुरे होतो तिकातिये वरे तुम्ही वारे दोन्ही कडे मुख पसरोजी करे आवातिच्या दाराला रे दोलीच्या कोमरा तुम्ही वारे दोन्ही कडे मुख पसरोजी तुका म्हणे हाती लोकांनी कवले नदी लोका तुम्ही वारे दोही कडे तुका पसरोजी आकटी धरणा कृष्ण म्हणे अवघातने प्रकाश वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वारुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकात काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम तुका म्हणे मंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वेळी वापुडे उत्तरे चला जमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिराधिकार चला जमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञाने जरा रागा पाया पैकी करा चला जमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव